अपेक्षा करतो माझा आवाज सर्वांना येत असेल, कारण थोडा रेंजचा प्रॉब्लेम होता, त्यामुळं थोडी जागा चेंज करावी लागली. तर आशा करतो आपणा सर्वांना माझा आवाज व्यवस्थित येत असेल. जर आवाज व्यवस्थित येत नसेल तर आपण मला कमेंट करू शकता. ओके. तर नमस्कार मित्र मैत्रिणींनो. कोरोनाच्या या संकटामुळे जो लॉकडाऊन संपूर्ण देशानं घोषित केलेला आहे, केंद्र सरकारनं घोषित केलेला आहे, त्यामुळं आपण सर्व आपल्या घरातच सुखरूप असाल अशी आशा व्यक्त करतो. आणि सर्वात पहिल्यांदा आपणा सर्वांना बरोबर हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि यांनी जो एक खूप असा उपक्रम या शुभ मुहूर्तावर आयोजित केलेला आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमी केला आहे, त्यामुळे या उपक्रमाला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं मला वाटतं. हा महती फाउंडेशन, महती परिवाराचे मी मनपूर्वक लाईव्ह दंगल प्रबोधनाची हे सदर त्यांनी नुकतंच हाती घेतलंय त्याबद्दल. आणि सर्वात पहिल्यांदा भारतीय कामगार चळवळीचे प्रणेते, त्याचबरोबर ज्यांनी देशातील समस्त कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून दिली, त्याचबरोबर त्यांना एका अर्ध्या तासाची सुट्टी मिळवून दिली, त्याचबरोबर कामगारांना तो महिन्याच्या 15 तारखेच्या आत झाला पाहिजे असा कायदा ज्या महापुरुष करण्यास तत्कालीन सरकारला भाग पाडलं ते नारायण मेघाजी लोखंडे यांना, त्याचबरोबर या कामगारांचे 12 तासाहून 8 कामाचे तास ज्यांनी दिल्ली लेबर काउन्सिल पुढे आपले परखड कामगारांना ते, त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून कामगारांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न ज्या महामानवांनी केला, स्वतंत्र मजूर पक्षाच्या निमित्ताने या देशामध्ये कामगारांना एक राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते या देशातील कामगारांचे खरेखुरे नेते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर वसलेली आहे असा सिद्धांत या देशामध्ये ज्यांनी मांडला आणि या देशात तत्कालीन विचार जो मनुवादी विचारसरणीला अनुसरून होता त्या विचाराला शह देण्याचं काम ज्यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून केलं, कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या व्यथांना साहित्याच्या माध्यमातून आजरामर करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, एवढंच नव्हे तर कामगार चळवळीला सांस्कृतिक पद्धतीनं सक्षम बनवण्याचा प्रयत्न ज्या साहित्य रत्नांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. त्यानंतर मित्रांनो, नुकतंच मी कामगार कल्याण अधिकारी या पदावरती एका फॅक्टरीमध्ये नुकताच अनुभव घेऊन आलेलो आहे. तर मागच्या वर्षीच्या कामगार दिनानिमित्त मी एक कविता रचली होती आणि त्या माझ्या मागच्या वर्षीच्या कामगार दिनाच्या कवितेने या व्याख्यानाची सुरुवात करावी अशी माझी इच्छा आहे. ती कविता आपल्यासमोर सादर करतोय. या कवितेच्या माध्यमातून या देशातील कामगारांचं वास्तववादी चित्र आणि कामगार चळवळींची दुटप्पी भूमिका यांचा त्या माध्यमातून केलेला आहे. तर ही कविता आपल्या सर्वांसाठी
या ठिकाणी मी सादर करतोय। माझ्या दीनदुबळ्या कामगारांचं लाल भडक रक्त जेव्हा काळभोर होऊन कारखान्यांच्या उंचात उडताना मी पाहतो, माझ्या दीनदुबळ्या कामगारांचं लाल भडक रक्त जेव्हा काळभोर होऊन कारखान्यांच्या उंच धुराड्यातून आकाशात उडताना मी पाहतो, तेव्हा कामगार कायद्यांना घोडा लावून मेलेल्या मढ्यांच्या टाळूवरलंही लोणी खाणाऱ्या निष्पाप जनावरांच्या कत्तली करणारा, भांडवलदाराच्या तुकड्यावर जगणाऱ्या कामगार संघटना जेव्हा शांतपणे पिऊन चघळत बसतात कोणीतरी भिरकावलेल्या हाडकाचा तुकडा, तेव्हा त्या सुद्धा मला आपल्या विचारधारेच्या मानेवर सुरी फिरवून भांडवलदाराच्या दरबारात कपडे काढून नग्न नृत्य करणाऱ्या नर्तिकाच वाटतात। हे भयान वास्तव मी मांडतोय, हे भयान वास्तव मी मांडतोय। भर असंघटित कामगार म्हणून गावाकडील हजारो मायबापांसमोर आणि भारतीय कामगारांचे प्रकाशित करणाऱ्या बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर ताठ मानेनं उभं राहायचंय। मग आंधळेपणाचा आव तरी मी कसा आणणार, मग आंधळेपणाचा वाव मी कसा आणणार सांगा। तरी मित्रांनो, सध्याची परिस्थिती कामगारांची कशा पद्धतीची आहे, कामगारांची सध्याची परिस्थिती कशी आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे। दिन रात मेहनत करून त्यांना जो पगार आहे त्या इवल्याशा पगारावरती आपलं घराचा चरितार्थ भागवणं ही खूप मोठी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये। तर कामगार हे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये या देशाची समस्या ही स्थलांतरित कामगारांची आहे असं आत्ताच्या घडीला तरी वाटतं आहे। कारण मित्रांनो, ज्याच्या त्याच्या गावामध्ये जर त्याला मुबलक प्रमाणात रोजगार दिला गेला तर तो युवक किंवा तो व्यक्ती त्याचं गाव सोडून दुसऱ्या कोणत्याही शहरामध्ये काम करण्यासाठी कशाला जाईल। त्यामुळं या देशाचं जे सरकार आहे, या देशातील जे सरकार आहे त्यांनी या देशातील तरुणांच्या हाताला त्यांच्या गावातच काम देण्याचा प्रयत्न जर केला तर मला वाटतं ही या देशामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे, स्थलांतरित कामगारांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही। गावामध्ये त्यांना मिळालं तर हा खूप मोठा प्रश्न या देशाच्या अजेंड्यावरून नष्ट होईल, कायमचाच नष्ट होईल आणि सर्व जण आपापल्या गावामध्ये सुखासमाधानाने नांदू शकतील। कारण शहरामध्ये हा जो युवक हे जे लोंढेच्या लोंढे शहरामध्ये येत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटीज किंवा कुठल्याही प्रकारच्या जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्यांना आपण ही शहरं त्यांना प्रदान करण्यास कुठंतरी कमी पडतात आणि त्यामुळं त्यांना कुठंतरी काहीतरी काम करावं लागतं आणि त्यांचं मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यांचं आरोग्य असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रतिपूर्ती करण्यासाठी ही शहरं कुठंतरी कमी पडतायत असं मला वाटतं। आता हे सर्व असताना संपूर्ण कामगार हे अतिशय मेहनतीने ज्या त्या वर्क प्लेसेसवरती काम करत असताना अचानकपणे देशामध्ये कुठेतरी अशा बातम्या येत होत्या की कोरोनाचं जे संकट आहे, कोरोनाची जी महामारी आहे, अगदी आपल्या पंतप्रधानांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर कोरोना ही एक वैश्विक महामारी म्हणून या देशाच्या समोर आलेली आहे, किंबहुना या जगाच्या समोर आलेली आहे। आणि ही बाहेर देशामध्ये आहे असं कामगारांना वाटायचं, कुठेतरी बातम्यांमध्ये कुठेतरी त्यांना कळायचं की एक कोरोना नावाचा आजार कुठेतरी जगाच्या नकाशावरती आलेला आहे आणि त्यांचं जे दैनंदिन व्यवहार आहे ते त्यांनी तशाच पद्धतीने
परंतु अचानकपणे अशा बातम्या यायला लागल्या की कोरोना हा भारतामध्ये सुद्धा आलेला आहे आणि नाईलाजानं का होईना या देशातील केंद्र सरकारला 22 मार्चपासून या देशामध्ये लॉकडाऊन घोषित करावा लागला. मग लॉकडाऊन घोषित करावा लागला, हा जो गरीब कामगारांचा वर्ग आहे तो आहे त्या ठिकाणी कशाबशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवनाची गुजराण करताना आपल्याला दिसतो आहे. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने मला सांगावीशी वाटते की या देशातील जो मीडिया आहे तो फक्त आणि फक्त उच्चभ्रू लोक घरामध्ये कशा पद्धतीने आपले दिवस व्यतीत करतायत, या देशातील जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या सेलिब्रिटीजचा संपूर्ण जीवनाचा संपूर्ण दिवसाचा दिनक्रम कसा आहे, राजकारण्यांचा लॉकडाऊनमधला दिनक्रम त्या प्रेक्षकांसमोर दिवसेंदिवस तासनतास मांडताना बघतायत. परंतु जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांनी राहायचं कसं, त्यांच्यापर्यंत सरकारने घोषित केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का, सरकारची मदत त्यांच्यापर्यंत आपण प्रसारमाध्यम म्हणून आपण त्यांची काही मदत करू शकतो का, असं करताना फार तुरळक प्रमाणामध्ये मीडिया आपल्याला दिसतो आहे. त्यामुळं प्रसारमाध्यमांनी सुद्धा खूप मोठी जबाबदारी घेऊन या स्थलांतरित कामगारांची सुद्धा बाजू सरकारकडे मांडण्याचा आणि स्थलांतरित मजुरांचं वास्तववादी जीणं, स्थलांतरित मजुरांच्या ज्या लॉकडाऊनमधील समस्या आहेत त्या समस्या सरकारपर्यंत मांडण्यासाठी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर मित्रांनो आपण बघूयात की सरकार म्हणून कामगारांसाठी काही घोषणा केलेल्या आहेत का. तर सगळ्यात पहिल्यांदा कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत, ज्या शासकीय संस्था आहेत, त्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा मला सांगावंसं वाटतं ती म्हणजे EPFO एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, जी प्रोव्हिडंट फंड आणि पेन्शन स्कीम ही कामगारांना या योजनांचा लाभ EPFO कडून दिला जातो. त्यानंतर आहे ESIC एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. ESIC ही अशा पद्धतीची एक शासकीय संस्था आहे जी कामगारांना ज्यांचा पगार हा 21,000पेक्षा कमी आहे अशांना ही कव्हरेज देते, ही स्कीम कव्हरेज देते आणि त्यांच्या पॅरेंट्सला आणि त्यांच्या डायरेक्ट डिपेंडंट्सला एक मेडिकली सिक्युरिटी देते, मेडिकल बेनिफिट्स देते. मेडिकल बेनिफिट असेल, सिकनेस बेनिफिट्स असेल आणि मॅटर्निटी बेनिफिट्स असतील, तर ह्या बेनिफिट्स ESICच्या माध्यमातून कामगारांना दिल्या जातात. त्यानंतर आहे LWF, महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड, जे कामगारांच्या पगारातून दर वर्षातून 2दा प्रत्येकी 12 रुपये आणि त्याच कामगारांसाठी मालकाच्या किंवा कंपनी मॅनेजमेंटकडून त्याच्या तिप्पट रक्कम ही MLWFला दिल्या जाते आणि MLWFद्वारे कामगारांच्या पाल्यांसाठी शिक्षणाची सोय असेल, त्यानंतर आरोग्याची सोय असेल, आरोग्याविषयक ज्या काही काळजी घ्यायची असते ह्या सर्व फॅसिलिटीज MLWF महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड हे करतो. आणि हे सगळं असताना यामध्ये केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारने कोणत्या घोषणा केलेल्या आहेत या लॉकडाऊनच्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मला सांगणं फार गरजेचं वाटतं. तर नुकतीच केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही दिलेली आहे आणि या अंतर्गत PF एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन आणि एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन हे गव्हर्नमेंट देणार आहे.
अशी ही घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केलेली आहे. परंतु मला नाही वाटत की यामधून कामगारांना कुठंतरी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल किंवा कामगारांच्या खिशामध्ये जो आहे तो पैसा येईल आणि त्याच्यावरती या लॉकडाऊनच्या काळामध्ये ते आपल्या घराचा चरितार्थ भागवू शकतील, असं काही होताना दिसत नाही. कारण त्यानंतर मी सविस्तर आहे. त्यानंतर ESICने नुकतंच एक परिपत्रक काढून ESIC मध्ये जे कामगारांना त्याचा लाभ मिळतोय, जे लाभार्थी ESICचे आहेत त्यांनी मेडिकल बेनिफिट्समध्ये त्यांनी प्रायव्हेट मेडिकल स्टोअरवरून जरी औषध वगैरे परचेस केलं तर त्याचा खर्च एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC ही पे करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु या स्कीममधलं एक जळजळीत वास्तव मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आता तर लॉकडाऊन आहे मित्रांनो, परंतु लॉकडाऊन जेव्हा नव्हता तेव्हा सुद्धा अशा हजारो कामगारांचे क्लेम्स ESICकडे पेंडिंग आहेत. कामगारांनी तर त्यांच्या स्वतःचे पैसे खर्च करून ते प्रायव्हेट मेडिकल स्टोअर्सवरून घेतलेले आहे किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये त्यांनी आपल्या स्वतःची किंवा आपल्या कुटुंबियांची त्याने ट्रीटमेंट घेतलेली आहे. परंतु एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने त्यांचा पैसा अजूनही त्यांना मिळालेला नाही, त्यांचे क्लेम्स सेटल अजूनही झालेले नाहीत. तर मग या लॉकडाऊनमध्ये स्वतःचे पैसे खर्च करून प्रायव्हेट मेडिकल स्टोअर्समधून हा पैसा खर्च करून पुन्हा परत ESIC त्यांना त्याचा फायदा कामगारांना कधी होईल याची शाश्वती आम्हाला दिसत नाही आहे. त्यानंतर MLWF जे आहे, महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड जे वर्षातून 2दा जे कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन घेतं त्यामधून कामगारांना जो लाभ त्यांनी ठरवलेला आहे त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं जे आहे सरकारला विनंती आहे, MLWFच्या कामगार कल्याण मंडळाला विनंती आहे की त्यांनी कामगारांसाठी एक भरीव काहीतरी स्कीम लॉन्च करावी आणि जेणेकरून कामगारांना त्याचा डायरेक्ट फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर मित्रांनो, दुसरा एक महत्त्वाचं ऑर्डर सेंट्रल गव्हर्नमेंटने काढलेला आहे कामगारांच्या संदर्भात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये कामगारांची सॅलरी जी आहे ती कुठल्याही पद्धतीने कापली नाही पाहिजे. कामगारांना पूर्ण वेतन हे मिळालं पाहिजे लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि त्याचबरोबर कामगारांना या लॉकडाऊनच्या काळामध्ये कामावरून काढून टाकता येणार नाही असा एक महत्त्वपूर्ण ऑर्डर जे आहे केंद्र सरकारनं पारित केलेला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या या ऑर्डरचा आधार घेत त्या राज्य सरकारांनी सुद्धा ऑर्डर त्या स्टेटनी ते ऑर्डर पारित केलेले आहेत. परंतु यामधील वास्तव चित्र असं आहे की कामगारांना ह्या ज्या कंपन्या आहेत, हे जे मोठमोठाले बिझनेसमॅन्स आहेत, भांडवलदार आहेत, हे कुठंतरी याच्यामधून पळवाट काढताना आपल्याला दिसत आहेत. त्यांना लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये टर्मिनेट करता येणार नाही, परंतु ते त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठले कारण दाखवून त्यांना टर्मिनेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण कामगारांमध्ये हे जे अगदी वेगाने जे काही ऑर्डर्स येत आहेत ते कामगारांपर्यंत पोहोचत नाही आहेत. कामगारांपर्यंत पोहोचत नसल्यामुळं त्यांना माहितीचा अभावसुद्धा यासाठी खूप कारणीभूत आहे. त्याचबरोबर कामगारांना पूर्ण वेतन तर सोडाच,
परंतु त्याने केलेल्या कामाचा पण मोबदला कित्येक ठिकाणी कंत्राटदारी जे काही कामगार आहेत त्यांना त्याचा पण मोबदला भेटतो का नाही याची मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा सध्या यंत्रणा आपल्याकडे तुटपुंजी आहे असं मला वाटतं. त्यामुळं सरकार तर सर्वतोपरी या संकटातून संपूर्ण देशाला, संपूर्ण राज्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. भरपूर स्वयंसेवी संस्था आहेत, त्यासुद्धा कामगार ज्या ठिकाणी कामगार आहेत, अडकलेले आहेत, अडकून पडलेले आहेत, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मित्रांनो, लॉकडाऊनचा जो कालावधी आहे तो दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतो आहे आणि त्यामुळं हे खूप मोठं चॅलेंज आहे आपल्या या चॅलेंजिंग वेळेमध्ये जर या देशातील भांडवलदार जर आपली नैतिक जबाबदारी पेलण्यास सिद्ध नसतील, किंबहुना ते जाणून बुजून आपली जबाबदारी झिडकारून टाकण्याचा प्रयत्न करत असतील, मला सर्वच भांडवलदारांना किंवा सर्वच कंपन्यांच्या ओनर्सला म्हणायचं नाही, काही रतन टाटासारखे दानशूर व्यक्तीसुद्धा या देशामध्ये आजही कार्यरत आहेत आणि आपल्या कामगारांना आपल्या बिझनेसचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते आपल्या कामगारांची काळजी घेतात. हे सुद्धा खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं मला म्हणायचं आहे. परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या कंपन्या असतील, छोटे मोठे ॲसेट्स असतील, इस्टॅब्लिशमेंट्स असतील, शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट्स असतील, ह्या सर्वांनी कामगारांची जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे. कारण मला त्यांना सांगायचं आहे की आपल्या शरीरातलं जे रक्त आहे ते तुमचा नफा वाढवण्यासाठी त्यांनी खर्च घातलेला आहे आणि या अशा दयनीय अवस्थेमध्ये जर त्यांना तुम्ही सोडून देणार असाल तर ही गोष्ट या देशाच्या संस्कृतीला, या देशाच्या समृद्ध अशा परंपरेला पूरक नाही असं माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळं देशामध्ये विविध ठिकाणी आता नुकताच केंद्र सरकारने हा सुद्धा नियम ऑर्डर दिलेले आहेत की ज्या ठिकाणी कामगार विविध राज्यांमध्ये असतील, विविध शहरांमध्ये अडकून पडलेले असतील, त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी सुद्धा त्यांनी सोय केलेली आहे. हा खूप स्तुत्य असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे असं मला वाटतं. परंतु यामध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी होणं, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं आणि कामगारांचं सुद्धा सरकारला सहकार्य असणं फार गरजेचं आहे. आणि कामगार बांधव हे नक्कीच करतील अशी मला आशासुद्धा आहे. कारण त्यांच्याच भल्यासाठी हा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यांच्याच कच्च्या बच्चांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी आणि गावाकडे वाट बघणाऱ्या त्यांच्या मायबापांसाठी हा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. आणि सरकारला पूर्णपणे सहकार्य हे कामगारांचं लाभेल असं मला वाटतं. परंतु हे कामगार जेव्हा आपापल्या गावामध्ये येतील तर गावामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा विविध समस्यांना तोंड त्यांना सुद्धा द्यावं लागणार आहे. कारण ग्रामीण भागामध्ये अशा या आजारांचं जे हे आहे, आजारांबद्दल माहिती नाही आहे, माहितीचा अभाव असल्यामुळं खूप मोठ्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागणार आहे. काही ठिकाणी तर बाहेर मुंबई पुण्यावरून आलेल्या कामगारांवरती वाळीत टाकण्याचे प्रकार पण तुरळकपणे का होईना पण आहेत. माझं त्यांना सुद्धा सांगणं आहे की मित्रांनो, हा महाराष्ट्र अशा विचारांचा नाही असं आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपणा सर्वांना सांगितलेलं आहे. तरी कुणीही अशा घटना घडणार नाही त्याची काळजी घ्यावी, असं कृत्य आपल्या हातून घडणार नाही अशी त्यांनी काळजी घ्यावी. आणि हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तबद्धतेचा आणि परोपकारी महाराष्ट्र आहे. सर्वांवरती दया दाखवणारा आणि सर्वांना सामावून घेणारा, अडीअडचणीमध्ये सापडलेल्यांना मदत करणारा हा महाराष्ट्र आहे. असा संदेश आपण आपल्या कृतीमधून नक्कीच देऊ अशी मला आशा आहे. त्यानंतर मित्रांनो, एक शेवटी एक कविता मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय की हा जो कामगार आहे
हा आपल्या सरकारपुढे आपलं म्हणणं जे आहे कामगारांचं कामगार या लॉकडाऊनमध्ये जो अडकलेला आहे त्या कामगाराचं म्हणणं हा जो संवाद आहे तो एका कामगाराचा आणि सरकारचा असा संवाद आहे असं अशा आशयाची ही एक कविता आपल्यासमोर मी सादर करतोय. आणि यानंतर मग आपलं हे ऑनलाईन व्याख्यान आपण थांबवणार आहोत. तर मित्रांनो, हा संवाद सरकार आणि कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेला जो कामगार आहे त्यांच्या दोघांमधला असा संवाद आहे, हा आपल्यासमोर सादर करतोय. सरकार, जर गावीच मला तू काम दिले असते, जर गावीच माझ्या मला तू काम दिले असते, तर बंद खोलीत हाल आमचे आज असे हे झाले नसते. जर गावीच माझ्या मला तू काम दिले असते, तर बंद खोलीत हाल आमचे आज असे हे झाले नसते. पोहोचेल आमच्या वस्तीवरी अशी यंत्रणा तुझी नाही. बऱ्याचशा वस्त्यांवरती पाड्यांवरती हा कामगार अडकून पडलेला आहे आणि त्यामुळं हा सरकारला म्हणतो आहे, पोहोचेल आमच्या वस्तीवरी तशी यंत्रणा तुझी नाही. आम्ही पोहोचू दारात तुझिया अशी अवकात आमची नाही. तू न वाजवता टाळ्या थाळ्या, तू न वाजवता टाळ्या थाळ्या कुटकेच भाकरीचे शिळ्या दिले असते, तर बंद खोलीत हाल आमुचे आज असे हे झाले नसते. तर बंद खोलीत हाल असे हे आज आमुचे झाले नसते. यानंतर नुकतंच या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला दिवे लावण्याचा एक उपक्रम त्यांनी सांगितला होता आणि त्याबद्दल ह्या कामगाराचं काय म्हणणं आहे तर ते ऐका. तुम्ही जेव्हा दिवे लावले चुलीत आमच्या अंधार होता, तुम्ही जेव्हा दिवे लावले चुलीत आमच्या अंधार होता, नुसतेच आम्ही हात जोडले पोटात भुकेचा अंगार होता. तुम्ही जेव्हा दिवे लावले चुलीत आमच्या अंधार होता, नुसतेच आम्ही हात जोडले पोटात भुकेचा अंगार होता. तेल तुम्ही जाळलेल्या दिव्याचे, तेल तुम्ही जाळलेल्या दिव्याचे आमच्या फोडणीला दिले असते, तर बंद खोलीत हाल आमचे आज असे हे झाले नसते. तर बंद खोलीत हाल आमचे आज असे हे झाले नसते. आहोत भुकेले जरूर आम्ही. आता आपण बघतो आहोत की कामगार ज्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी राजकारणी असतील, काही प्रसिद्धी ज्यांना फोटोचा शौक आहे असे शौकीन सुद्धा कामगारांना मदत करण्यासाठी सरसावलेले आहेत. आणि छटाकभर शेंगदाणे जरी त्यांना ते देत असतील तरी मोठमोठाले फोटो काढणे आणि सोशल मीडियावरती टाकण्याचा एक ट्रेंड सध्याला आपण पाहतो आहोत. आणि त्यांच्यासाठी कामगारांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना या रचनेच्या माध्यमातून तो व्यक्त करतो आहे. तर ऐका. आहोत भुकेले जरूर आम्ही, भिकारी मात्र मुळीच नाही. आहोत भुकेले जरूर आम्ही, भिकारी मात्र मुळीच नाही. हतबल झालो निराश झालो, स्वाभिमान अजून विकला नाही. हतबल झालो निराश झालो, स्वाभिमान अजून विकला नाही. प्रसिद्धीच्या भुकेलेल्यांना हे जर का तुम्ही सांगितले असते, प्रसिद्धीच्या भुकेलेल्यांना हे जर का तुम्ही सांगितले असते, तर बंद खोलीत हाल आमचे आज असे हे झाले नसते. तर बंद खोलीत हाल आमचे आज असे हे झाले नसते. जर गावीच माझ्या तू मला काम दिले असते, तर बंद खोलीत हाल आमचे आज असे हे झाले नसते. तर मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये एक
देशावरती संकट कोसळलेलं आहे, संकट आलेलं आहे आणि याचा नक्कीच आपण सर्व मिळून सक्षमपणे सामना करू आणि या कोरोनाच्या महामारीतून हा देश पुन्हा उभारी घेईल यात तिळमात्र शंका नाही. कारण या संपूर्ण देशाला जो आहे तो खूप मोठ्या महामानवांचा, विचारवंतांचा वारसा लाभलेला आहे आणि तो विचारांचा वारसा आम्हाला या वादळातून वाट दाखवण्यास सर्वतोपरी मदत करेल. या देशातलं सरकार सुद्धा आपल्या पाठीशी आहे, आपल्या सोबत आहे आणि आपण सुद्धा आपली नैतिक जबाबदारी, भारतीय राज्यघटनेनं आपली जी काही जबाबदारी दिलेली आहे, सरकारची जशी कर्तव्य आहेत तशी आपल्यासुद्धा जबाबदाऱ्या भारतीय राज्यघटनेनं आम्हाला घालून दिलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या आपण सर्वतोपरी सक्षमपणे पेलू आणि यंत्रणेला सहकार्य करू आणि या जगामध्ये उद्भवलेल्या कोरोना महामारीमधून आपण नक्कीच बाहेर निघू आणि पुन्हा एकदा या देशातील कामगार, या देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कामाला लागेल. त्यासाठी आपण संपूर्ण कामगार बांधवांची सुद्धा जिथे आहोत तिथे काळजी घेऊ आणि पुन्हा एकदा या देशाची आर्थिक घडी बसवण्याचं काम या कामगारांच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे होईल अशी आशा बाळगतो आणि आपण सर्वजण घरातच राहा, सुरक्षित राहा, घरातच राहूया, कोरोनाला हरवूया, हा मूलमंत्र आपण जपूयात. धन्यवाद.